नमस्कार मित्रांनो, हे आपल्या सिरीजचं सेकंड लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चरमध्ये आपण एच आरबद्दल जे काही इंट्रोडक्शन आहे, स्ट्रेंथ, विकनेसेस आणि RRBPOचे रोल्स इथपर्यंत आपण आलो होतो. आता आपण यानंतर कंटिन्यू करूयात समोरच्या पार्टपासून. तर आपला समोरचा पार्ट आहे व्हाय बँकिंग ॲज अ करिअर. व्हाय बँकिंग ॲज अ करिअर. एक मिनिट मला वेळ द्या, बघू द्या व्यवस्थित स्टार्ट केलं आहे की नाही. ठीक आहे. व्हाय बँकिंग ॲज अ करिअर. काय विचार करणार तुम्ही जर समजा तुम्हाला असा क्वेश्चन विचारला कुठे इंटरव्ह्यूमध्ये, व्हाय बँकिंग ॲज अ करिअर, तुम्ही काय आन्सर देणार आहे क्वेश्चनचं? काय तुमच्यासाठी काय आयडियल आन्सर असणार? बघा, हे मॉडेल आन्सर आहे. मॉडेल आन्सर म्हणजे कसं, तुम्ही ॲज इट इज याला कॉपी पेस्ट करू शकता. काय म्हटलो मी? ॲज इट इज कॉपी करू शकता आणि इंटरव्ह्यूमध्ये हे आन्सर देऊ शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. बघा, व्हाय बँकिंग ॲज अ करिअर, का तुम्हाला बँकिंग जॉईन करायची आहे? बघा, हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे आणि मॉडेल आन्सर्स आहेत. मॉडेल आन्सर्स आहेत हे सर्व. आता तुम्हाला बँकिंग जॉईन करायची आहे, तर मग का तुम्ही बँकिंगमध्येच का आले, दुसऱ्या फील्डमध्ये का नाही गेले? तुमचं ग्रॅज्युएशन कुठं आहे? कोणी म्हणेल BCom आहे, कोणी म्हणेल ॲग्रिकल्चर आहे, कोणी म्हणेल इंजिनिअरिंग आहे, कोणी म्हणेल अदर कुठली फील्ड आहे. मग तुम्ही बँकिंगमध्येच का आले? हा कॉमन क्वेश्चन मोस्ट ऑफ द जणांना इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. मग आता त्याला आन्सर करायचं, त्याला टॅकल कसं करायचं हे बघा. आणि एकदम परफेक्ट आन्सर आहे. काय म्हणतो मी? एकदम परफेक्ट आन्सर आहे. जसंच्या तसं तुम्ही डायरेक्ट रट्टा मारून सांगू शकता. काय म्हणतो मी? रट्टा मारून सांगू शकता. काहीच चेंज नका करू त्याच्यामध्ये, काहीच नाही. जसं या तसं सांगा. एकदम प्रॉपर आणि परफेक्ट आन्सर आहे. बघा काय म्हटलंय मी त्याच्यामध्ये, आय वॉन्ट टू जॉईन बँक. काय म्हणतोय? आय वॉन्ट टू जॉईन बँक बिकॉज इट गिव्स मी चान्स टू सर्व द पीपल. It gives me chance to serve the people while contributing to the financial system and economic growth and development of country. Along with that, I love to learn new things and it is a field which provide opportunity to learn new things and grow as an individual. बघा काय सांगितलंय मी, की ही जी फील्ड आहे ती मला चान्स देते. कशासाठी? लोकांना सर्व करण्यासाठी. आणि सोबत ते माझं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, ते जी काही फायनान्शियल सिस्टम आहे, सोबत इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे कंट्रीची, त्याच्यामध्ये मी कॉन्ट्रीब्यूट करेल. अलॉंग विथ दॅट आय लव्ह टू लर्न न्यू थिंग्स. म्हणजे याच्यासोबत मला नवीन गोष्टी शिकायला सुद्धा आवडतात. तर ही अशी फील्ड आहे जी फील्ड मला ही अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड करते की तुम्ही नवीन गोष्टी शिकाल आणि ॲज अन इंडिव्हिज्युअल ग्रो व्हाल. मला वाटते या क्वेश्चनचा आन्सर याच्यापेक्षा परफेक्ट कुठंच तुम्हाला मिळणार नाही. सो यू कॅन कॉपी धिस क्वेश्चन ॲज इट इज. म्हणजेच हा क्वेश्चन आणि त्यांचा दिलेला आन्सर हे मॉडेल आन्सर म्हणून तुम्ही कन्सिडर करून तुम्ही जसं तसं यूज करू शकता. काहीही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. एकदम परफेक्ट आन्सर आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही ॲडिशनल असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा. पण हे जेवढं आहे हे परफेक्ट आन्सर आहे. परफेक्ट या क्वेश्चनला परफेक्ट टॅकल कसं करायचं, तर हे जे आन्सर आहे ते परफेक्ट आन्सर आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये काहीही चेंज करायची गरज नाही. सो ॲज इट इज ठेवा. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल तर ते तुमच्या वेळेने तुम्ही ॲड करू शकता. ओके. आता हे खूप म्हणजे व्यवस्थित दिलेलं आहे मी तुम्हाला. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की बाबा, व्हाय शुड वी हायर यू. हा पण एक क्वेश्चन, खूप कॉमन क्वेश्चन असतो की आम्ही तुम्हाला बँकमध्ये हायर का करावं, किंवा आम्ही तुम्हाला आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये हायर का करावं. मोस्ट ऑफ द स्टुडंट, जेवढे काही स्टुडंट इंटरव्ह्यूला जातील त्यातल्या 50% स्टुडंटला हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे तीन क्वेश्चन मोस्ट ऑफ द 60-70% स्टुडंटला हे क्वेश्चन येतात म्हणजे येतात. आणि या क्वेश्चनचे आन्सर हे खूप परफेक्ट वेने मी बनवलेले आहेत. आणि हे मॉडेल आन्सर आहेत. तुम्ही ॲज इट इज ठेवा किंवा ॲज इट इज ठेवा. आणि सोबत तुमच्यामध्ये जर का तुम्हाला असं वाटत असेल की सर मी याच्यामध्ये अजून काहीतरी ॲड करू शकतो, तर डेफिनेटली ॲड करा. पण मी म्हणतो याला काहीच चेंज करायची गरज नाही. जसंच्या तसं तुम्ही ठेवू शकता. आता बघा, व्हाय शुड वी हायर यू. आम्ही तुम्हाला आमच्या ऑर्गनायझेशनमध्ये का घेऊया. तर त्याचा आन्सर बघा काय, आय वॉन्ट टू सर्व द पीपल सो आय कॅन एबल टू जनरेट लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट. काय? I want to serve the people so I can able to generate lot of employment in the society by giving good loans to them, by giving good loans to MSME. म्हणजे ही अशी फील्ड आहे जी मला चान्स देते सर्व करायला, पीपलला सर्व करायला. सोबत सो दॅट आय कॅन एबल टू जनरेट. म्हणजे जर तिनं मला अपॉर्च्युनिटी दिली, या बँकिंग अशी फील्ड आहे ती मला अपॉर्च्युनिटी देते
लोकांना सर्व करण्याची, आणि ते अपॉर्च्युनिटी भेटल्यामुळे मी काय करू शकतो, तर मी लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट हे सोसायटीमध्ये क्रिएट करू शकतो बाय गिव्हिंग गुड लोन्स टू देम, बाय गिव्हिंग गुड लोन्स टू MSME. आता बघा, गुड लोन्स म्हणायचे बरं का, काय सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे गुड लोन्स. जर समजा तुम्हाला तुमच्या केसमध्ये आता हा तुम्ही आन्सर दिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काउंटर क्वेश्चन कसा येऊ शकतो बघा. जर तुम्ही असं म्हटलं की सर मी त्यांना जास्तीत जास्त लोन प्रोव्हाइड करेल, म्हणजे बाय प्रोव्हाइडिंग लोन्स टू देम, पण आता लोन कशा पद्धतीचे है ना, लोन कशा पद्धतीचे, इथं डाऊट क्रिएट होतो, म्हणजे निगेटिव्ह तुम्हाला क्वेश्चन तिकून येऊ शकतो, काउंटर क्वेश्चन त्याच्यावर येऊ शकतो. गुड लोन्स सांगतानाच काय सांगा, गुड लोन्स. गुड लोन्स म्हणजे काय, असे लोन, असे मी काय करेल, जेव्हा बँकमध्ये जाईल तेव्हा असे प्रीमियर कस्टमर आयडेंटिफाय करेल, काय प्रीमियर कस्टमर आयडेंटिफाय करेल आणि त्यांना लोन देईल. सोबत असे MSME आयडेंटिफाय करेल, MSME त्यांना लोन देईल, आणि त्याच्या माध्यमातून काय होईल की सोसायटीमध्ये लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, जे की आता सोसायटीची काय आहे, नीड आहे. सोसायटीमध्ये सध्या कशाची नीड आहे, तर एम्प्लॉयमेंटची नीड आहे. अपार्ट फ्रॉम दिस आय लव्ह टू मेंटेन प्रोफेशनलिझम इन माय वर्क अँड आय हॅव गॉट गुड कम्युनिकेशन स्किल. ह्या ॲड केलेल्या आहेत मी अदर क्वालिटीज, म्हणजे याच्यासोबत तुम्ही तुमच्या क्वालिटीज पण ॲड करा. हे जे सांगितलं आहे ना, ही मी मुद्दामून तुम्हाला ॲडिशनल क्वालिटीज ॲड करून देतो. याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या क्वालिटीज याच्यामध्ये ॲड करू शकता. ओके, तर हे पण एक परफेक्ट आन्सर आहे. बघा, एवढं सांगितलं तुम्ही, एवढंही सांगितले, आय वॉन्ट टू सर्व द पीपल सो दॅट आय कॅन एबल टू जनरेट लॉट ऑफ एम्प्लॉयमेंट इन द सोसायटी बाय गिव्हिंग गुड लोन्स टू देम, बाय गिव्हिंग गुड लोन्स टू MSME. एवढंही सांगितलं तर इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. ओके, हा झाला दुसरा क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन बघा काय आहे, हे मॉडेल आन्सर आहेत बरं का, याच्यात तुम्हाला काहीही चेंज करायची गरज नाही. फक्त याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वेने काही गोष्टी ॲड करायच्या असतील तुम्हाला, तर त्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. तिसरा क्वेश्चन आहे, हाऊ डू यू थिंक यू आर सुटेबल फॉर दिस जॉब. हा क्वेश्चन कॉमन असतो. हे तिन्ही क्वेश्चन मोस्ट ऑफ द स्टुडंटला या तिन्ही क्वेश्चनमधले क्वेश्चन विचारणार. हे क्वेश्चन कॉमन आहेत, हे HRचे क्वेश्चन आहेत, आणि हे जे आन्सर आहेत हे मॉडेल आन्सर आहेत. असेच्या असे चिपकवू शकता तुम्ही, असेच्या असे पाठ करून जाऊ शकता, असेच्या असे सांगू शकता. याच्यामध्ये काहीही चेंज करायची गरज नाही. हां, वाटेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमच्या पद्धतीनं काही ॲडिशनल गोष्टी ॲड करायच्या असतील तर त्या ॲड करा. बाकी याला कुठल्याही प्रकारे हात लावू नका, जसे आहेत तसे ठेवा. ओके, आता तिसरा क्वेश्चन आहे, हाऊ डू यू थिंक दॅट यू आर सुटेबल फॉर दी जॉब. तुम्हाला काय वाटते की तुम्ही या जॉबसाठी सुटेबल आहात. त्याचा आन्सर बघा मी काय केलेलं आहे, कशा पद्धतीनं मी स्वतः त्याचा आन्सर टॅकल केलेला आहे, किंवा मी कशा पद्धतीनं त्याचा आन्सर बनवलेलं आहे. बघा, आय एम सुटेबल फॉर दिस जॉब बिकॉज आय हॅव रिक्वायर्ड नॉलेज. काय, आय हॅव रिक्वायर्ड नॉलेज. बघा, आता रिक्वायर्ड नॉलेज म्हटल्यानंतर तुम्हाला ते तुमचं नॉलेजचं चेक करणार असते, ऑफकोर्स चेक करणार. त्यासोबत काय सांगितलं आहे, गॉट ॲबिलिटी टू लर्न अँड अडॉप्ट क्विकली टू न्यू एन्व्हायरमेंट. मग आता तुम्हाला इथं काउंटर क्वेश्चन येऊ शकतो की रिक्वायर्ड नॉलेज आहे, मग बँकिंगबद्दल ते नॉलेज तर टेस्ट करतील तुमचं. सोबत ॲबिलिटी टू लर्न, तुमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे लर्न करायची आणि अडॉप्ट करायची क्विकली टू न्यू एन्व्हायरमेंट. मग तुम्हाला आता इथून क्वेश्चन येईल, काउंटर क्वेश्चन येईल की असा इन्सिडेंट सांगा ज्यामध्ये तुम्ही नवीन एन्व्हायरमेंटला क्विकली अडॉप्ट केलं. मग त्याच्यासाठी तुम्हाला जस्टिफिकेशन तयार ठेवायचं आहे की मी तुमच्यामध्ये लाईफमध्ये असं तुम्ही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट झाली किंवा ट्रान्सफर केलं स्वतःला, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही स्कूलमध्ये म्हणा, म्हणजे कॉलेजमध्ये असताना म्हणा, किंवा बाकी जर का तुम्ही एखाद्या जॉबला असाल तर जॉबसाठी पण एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी अडॉप्ट केलं असेल तर त्यासाठी ते जस्टिफिकेशन तयार ठेवायचं आहे. तर तिथं तुम्हाला ते जस्टिफिकेशन सांगायचं आहे, आय एम सुटेबल फॉर दिस जॉब बिकॉज आय हॅव रिक्वायर्ड नॉलेज अँड गॉट ॲबिलिटी टू लर्न अँड अडॉप्ट क्विकली टू न्यू एन्व्हायरमेंट. समजतंय का तुम्हाला मी काय सांगतोय. त्या प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला काउंटर क्वेश्चन येऊ शकतो. ओके, तर त्या जसा काउंटर क्वेश्चन कशा पद्धतीने येते हे मी तुम्हाला सांगत आहे, आणि त्या काउंटर क्वेश्चनसाठी तुम्हाला रेडी करत आहे. मी तुम्हाला ते प्रिपेअर करत आहे की तुम्ही इथून क्वेश्चन कसे बनणार. कारण आपण आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनचं मॉडेल आन्सर तुमच्या समोर आहे. मग तुम्हाला असं वाटेल की सर हे एवढं सांगितलं ना माझं आन्सर होणार नाही का कम्प्लीट. नाही, हे आन्सर तुम्ही प्रिपेअर केला आहे, पण याच्यातून ते क्लू शोधत असतात आणि त्याच्यावर तुम्हाला चेक करत असतात. त्याच्यावर तुम्हाला ते जज करतात की बाबा हा कॅन्डिडेट खरंच आपण पर्सनली टेस्ट करतो तर मग हा कॅन्डिडेट जसा बोलतो तसा आहे का. समजलं का काय म्हणतोय मी. जसा बोलतोय, जसे आन्सर देतोय, खरंच तो तसा बिहेव करतो का, की खरंच त्या क्वालिटी त्याच्यामध्ये आहेत का. तर हे त्याच्यातून ते चेक करत असतात, म्हणून ते तुम्हाला काउंटर क्वेश्चन करत असतात. ओके, त्यानंतर आय एम गुड ॲट टीमवर्क. मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला आय एम गुड ॲट टीमवर्क, म्हणजे हे मी माझ्याबद्दल सांगितलं. कारण बघा
क्वेश्चन वेगवेगळे, तर तुम्हाला तिन्ही क्वेश्चन त्या ॲट अ टाईम विचारणार नाही, किंवा हे सगळेच्या सगळे क्वेश्चन तुम्हाला एकाच कॅन्डिडेटला विचारणार नाही, असं तर होणार नाही, हे पॉसिबलच नाही आहे. तर त्यामुळं यातले 2 क्वेश्चन कुठले येऊ शकतात, तुम्ही 2 क्वेश्चनला व्यवस्थित जसं मी सांगितलं ते पण सांगू शकता, आणि याच्यामध्ये काय ॲड करायचं असेल तर ॲड पण करू शकता. तर बघा, आय एम गुड ॲट टीमवर्क. काय सांगितलं मी? आय एम गुड ॲट टीमवर्क. अँड आय थिंक, आता बघा हे क्वेश्चन बघा किती प्रॉपर आन्सर आहे. अँड आय थिंक टीमवर्क प्लेज क्रुशियल रोल इन बँकिंग सेक्टर. काय म्हणलं? मला असं वाटते, म्हणजे माझ्यामध्ये क्वालिटी काय आहे, माझ्यामध्ये काय क्वालिटी आहे की मी टीमवर्कमध्ये चांगला आहे. सांगितलं. मग मी टीमवर्कमध्ये चांगला आहे, तर मग त्याचा फायदा काय? तर आणि त्या समोर काय सांगितलं मी? आय थिंक टीमवर्क प्लेज क्रुशियल रोल इन बँकिंग सेक्टर. बँकिंग सेक्टरमध्ये टीमवर्क हा महत्त्वाचा रोल प्ले करतो. ॲज अ युनिट, म्हणजे जे काही युनिट आपण ग्रुपमध्ये जे काही अचीव्ह करू शकतो, ॲज अ युनिट वी कॅन अचीव्ह मोर फॉर ऑर्गनायझेशन. ॲज अ युनिट आपण ऑर्गनायझेशनसाठी खूप काही अचीव्ह करू शकतो, विच विल बेनिफिट द ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज माय पर्सनल ग्रोथ विल बी मोर. काय सांगितलं मी? बघा, हा क्वेश्चन खूप एकदम चांगल्या पद्धतीनं, म्हणजे हाच नाही, तिन्ही क्वेश्चन चांगलेच आहेत, पण याच्यामध्ये एकदम बॅलन्स आणि प्रॉपर आन्सर आहे. आणि असेच आन्सर तुम्हाला बनवायचे असतात. आणि हे आन्सर मी सांगतो तुम्हाला, तुम्ही कुठलेही टीचर घ्या, पेड बॅच घ्या, कोणाचेही गायडन्स सेशन करा, फ्री करा, पेडवाले करा, तुम्हाला एवढे प्रॉपर आन्सर कोणीच बनवून देत नाही. हे मी तुम्हाला लिहून देतो. काय सांगतो? लिहून देतो. आता सर तुम्ही हे जे आहे, हे जे तुम्ही बनवलेले आहेत क्वेश्चन, मॉडेल क्वेश्चन, सर हे तुम्ही म्हणजे कसा विचार करून बनवले आहेत? बाळांनो, मला मी जे प्रॅक्टिकल वर्क केलं आहे बँकमध्ये, प्रॅक्टिकल वर्क आणि सोबत असलेला एक एक्झामचा अनुभव, प्रॅक्टिकल वर्क सोबत असलेला अनुभव, या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन मिळून मी हे क्वेश्चनचे आन्सर तयार केलेले आहेत, प्रिपेअर केलेले आहेत. सो तुम्हाला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता हे मॉडेल आन्सर आहेत, हे सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहेत, म्हणून तुम्ही याला सर्वांच्या पर्सनॅलिटीला सूट होणारे आन्सर आहेत, म्हणून तुम्ही हे ॲज इट इज कॉपी पेस्ट करून तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये याला यूज करू शकता. ओके, याच्यामध्ये काही चेंज करायची गरज नाही. हां, वाटेल तर तुम्ही ॲड करा काय. ओके, बघा आता मी परत एकदा सांगतो काय तर. आय एम सुटेबल फॉर द जॉब बिकॉज आय हॅव रिक्वायर्ड नॉलेज अँड गॉट ॲबिलिटी टू लर्न अँड अडॉप्ट क्विकली टू न्यू एन्व्हायरमेंट. आय एम गुड ॲट टीमवर्क and I think teamwork plays crucial role in banking sector. As a unit, we can achieve more for the organization, which will benefit the organization as well as my personal growth will be more. याच्यामध्ये बघा किती बॅलन्स आन्सर आहे. म्हणजे ऑर्गनायझेशनबद्दल पण बोललो आहे, माझ्या पर्सनल ग्रोथबद्दल पण बोललो आहे, सोबत आज ज्या काही नॉलेज आहेत, नॉलेजबद्दल बोललो आहे, माझ्यामध्ये काय क्वालिटी आहे त्याबद्दल बी बोललो आहे. तर एक ओव्हरऑल पूर्ण एक कॉम्बिनेशन झालं आहे सर्व. आणि ते जे कॉम्बिनेशन आहे तेच जे बँकेला गरजेचं आहे, ज्या वर्क प्रोफाईलला गरजेचं आहे, तेच कॉम्बिनेशन, तेच आन्सरमध्ये मी सर्व काही दिलेलं आहे. सो हे जे कॉम्प्रिहेन्सिव्ह आन्सर तयार झालेलं आहे, हे अशाच प्रकारे तुम्ही आन्सर तयार करा. तयार करा म्हणजे हेच आन्सर ठेवा आणि याच्यामध्ये काही ॲड करा आणि अशाच प्रकारे आन्सर सांगायचं आहे. ओके, आता या तिन्ही क्वेश्चनमध्ये जर का तुम्हाला काहीही अडचण असेल किंवा एखादा क्वेश्चन समजला नसेल किंवा तुम्हाला काही ॲड करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मला टेलिग्रामला मेसेज करा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मला कॉलही करू शकता, किंवा तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, डाऊट्स आहेत, ते टाकत जा किंवा टाकत चला. मी तुमचे डाऊट्स बघेल आणि तुम्हाला त्याच्यावर ॲन्सर देईल. ओके, सोल्युशन प्रोव्हाइड करायचं काम करेल, नक्की करेल. ओके, आता यानंतर बघा, हाऊ विल यू इम्प्रूव्ह प्रॉफिट ऑफ युअर बँक. हाऊ विल यू इम्प्रूव्ह प्रॉफिट ऑफ युअर बँक. बघा आता हे खूप म्हणजे एकदम डिटेलमध्ये शिकण्यासारखी गोष्ट आहे. पुन्हा याच्यामध्ये तुम्हाला आता बघा हे जे मी सांगतोय याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील. याचं रिझन काय आहे माहिती का? फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल बँकमध्ये असलेला अनुभव. मी ह्या गोष्टी परत का सांगतो, अनुभव हा मार्केटमध्ये विकत मिळत नसतो आणि अनुभवानं ज्या गोष्टी शिकलेल्या असतात त्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात किंवा त्या गोष्टी खूप जास्त कामात पडत असतात. आता तुम्हाला तुम्ही जर कुठेही गेले, कुठल्याही चॅनलवर गेले, तर तुम्हाला हे जे मी सांगितलेलं आन्सर आहे ना, कुठल्याच चॅनलवर किंवा कुठल्याच पेड बॅचमध्ये मिळणार नाही. हां, ज्यांच्याकडे अनुभव आहे, प्रॅक्टिकल अनुभव, तेच लोक तुम्हाला ह्या गोष्टी सांगू शकतात. ज्यांच्याकडे प्रॅक्टिकल अनुभव नाही ते लोक हे इथपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण त्यांची रीच तिथपर्यंत नाही आहे. त्यांना फक्त थेरॉटिकल कन्सेप्ट माहिती आहेत, बस, दॅट्स इट.
नथिंग एल्स, याच्या व्यतिरिक्त त्यांचं काहीच नाही आहे. त्यामुळं हे बघा, तुम्ही प्रॅक्टिकल अनुभव आहे म्हणून त्याचा फायदा जास्त करून घ्या. कारण कसं असते, जेव्हा आपण स्वतः आपण एखादी गोष्ट, आता तुम्ही सांगा, तुम्ही शिकताय, एवढ्या दिवसापासून तयारी करताय, तर तुम्हाला फक्त इथला अनुभव आहे, कशाचा, शिकण्याचा अनुभव आहे, मॉकचा अनुभव आहे, एक्झामच्या प्रेशरचा अनुभव आहे, पण तुम्हाला प्रॅक्टिकल अनुभव आहे का? बँकमध्ये कधी गेलेत का? नाही ना. मग तुम्हाला कसं काय कळणार की ह्या गोष्टी बँकमध्ये असतात? नाही. मग जर का एखादा माणूस बँकमध्ये काम करून येतो आणि प्रॅक्टिकल अनुभव आहे, तर त्याचा तो पूर्ण अनुभव तुम्हाला ओतून देत आहे. म्हणून याचा पूर्णपणे फायदा करून घ्या. सांगितलं आहे तुम्हाला, पहिल्या लेक्चरमध्ये पण सांगितलं, पेड बॅच घ्या, फ्री बॅच घ्या, दोन्हीला कंपॅरिझन करा. 10 गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये शिल्लकच मिळणार. ओके. आणि कंप्लीट कव्हरेज आहे, पूर्णच्या पूर्ण पॅकेज आहे, कंप्लीट पॅकेज आहे इंटरव्ह्यूचं. म्हणून चांगली तयारी करा. इंटरव्ह्यू खूप जास्त मॅटर करतो मित्रांनो. या वर्षीचा माझा स्वतःचा IBPS PO मेनचा इंटरव्ह्यू फायनल सिलेक्शन हे 0.82 मार्क्सने राहिलेलं आहे. म्हणून म्हणतो मला इंटरव्ह्यूमध्ये 70 मार्क्स आले IBPS POच्या. तेच IBPS SOच्या इंटरव्ह्यूमध्ये मला 83 मार्क्स आलेले आहेत, म्हणजे आउट ऑफ 100. मग इंटरव्ह्यू खूप जास्त मॅटर करतो. आणि हे मार्क्स का चांगले आहेत? ठीक आहे, मला IBPS POला थोडे मार्क्स कमी आले, त्याचा रिझन पण मी सांगेल तुम्हाला कधीतरी. कारण ते इंटरव्ह्यू थोडा टर्न झाला होता, जसा पाहिजे सुरुवातच त्याची तो टर्निंग पॉईंट ठरला इंटरव्ह्यूचा, आणि तो वेगळ्या डायरेक्शनने गेला. त्यामुळे माझा इंटरव्ह्यू खराब गेला. जर कधी मला 1 मार्क्स म्हणजे 15 मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये आले असते, म्हणजे 75 मार्क्स आले असते, तर माझं फायनल सिलेक्शन IBPS PO म्हणून पण झालं असतं. बट आता जाऊ द्या, जे झालं ते झालं. तो कारण तो इंटरव्ह्यू जो आहे तो टर्न झाला होता. पण तरीसुद्धा मला 14 मार्क्स आहेत. आणि मला वाटते तुम्ही काढून बघा 14 मार्क्स. तुमचे मित्र जे लागलेले असतील IBPS POमध्ये त्यांचे मार्क्स काढून बघा, कोणाला 70-75 मार्क्स आहेत का? मोस्ट ऑफ द स्टुडंट तुम्हाला असे मिळतील ज्यांना 60, 55, 60, 65, 55, 60, 65 याच्यावर हार्डली सांगायला लागलो, एवढेच मार्क्स आहे. याच्यापेक्षा जास्त मार्क्स नाहीच आहे. 50, 55, 60, 65 याच्यावर मार्क्स नाही आहे. तरी माझा इंटरव्ह्यू खराब जाऊन म्हणजे माझा इंटरव्ह्यू टर्न झाला होता, तरीसुद्धा मला किती मार्क्स आहेत? 70 मार्क्स आहेत या इंटरव्ह्यूमध्ये. आणि फायनल सिलेक्शन माझं थोड्या मार्क्सनी राहिलेलं आहे. ओके, ठीक आहे. पण एक सिलेक्शन आपलं तिकडं झालं, त्यामुळे काही एवढा इश्यू आपल्यासोबत नाही आहे. बघा आता हा काय आहे, हा क्वेश्चन काय म्हणतो, हाऊ यू विल इम्प्रूव्ह प्रॉफिट ऑफ युअर बँक बाय सेव्हिंग इंटरेस्ट कॉस्ट. आता सर कसा, तुम्ही म्हणता बाय सेव्हिंग इंटरेस्ट कॉस्ट सेव्ह करायची, तर ती कशी करायची? आता बघा, आपल्याकडं जनरली 2 टाईपचे डिपॉझिट असतात बँकमध्ये. 2 टाईपचे डिपॉझिट असतात. सांगा बरं कोणते कोणते, कमेंटमध्ये टाका. कुठले डिपॉझिट असतात? एक असतं डिमांड डिपॉझिट, एक असतं टाईम डिपॉझिट. डिमांड डिपॉझिट असं असतं म्हणजे डिमांड डिपॉझिट म्हणजे आपल्या डिमांडच्या नुसार जेव्हा आपल्याला गरज पडली तेव्हा पैसे आपण टाकू शकतो, जेव्हा गरज पडली तेव्हा पैसे आपण काढू शकतो. हे झालं डिमांड डिपॉझिट. एक असतं टाईम डिपॉझिट. याच्या टाईम डिपॉझिट म्हणजे पर्टिक्युलर टाईमसाठी, एक फिक्स टाईम पिरियडसाठी ते फिक्स केलेलं असतं म्हणजे त्याच्यामध्ये. तर डिमांड डिपॉझिटमध्ये 2 प्रकारचे अकाउंट येतात. एक येतात सेव्हिंग अकाउंट, दुसरे आहेत करंट अकाउंट. काय म्हणलं, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट. आणि दुसरा आहे टाईम डिपॉझिटमध्ये FD, फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट हे 2 प्रकारचे आहेत. ते टाईम डिपॉझिटमध्ये आहेत. सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट हे डिमांड डिपॉझिटमध्ये आहे. मग आता FD आणि RD मध्ये काय असतं, एक फिक्स टायमासाठी RD केली असते, FD केली असते. मग त्याच्यामध्ये फिक्स अमाऊंट त्यांनी इन्व्हेस्ट केली असते आणि त्याच्यावर आपल्याला इंटरेस्ट जे असते ते हायर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला चार्ज करावं लागत असते. काय हायर रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला चार्ज करावं लागत असते. मग जर समजा आपण ते जर कमी केलं, म्हणजे त्याला मोबिलाइज न करता FD RD कमी केल्या आणि आपण करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट हे जास्तीत जास्त मोबिलाइज केले, तर काय होईल, सेव्हिंग अकाउंटला रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, हार्डली 2-2.5%. करंट अकाउंटला इंटरेस्ट द्यायचं कामच नाही. मग विचार करा, FD मध्ये किती आहे, RD मध्ये 7-8% आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट पे करावा लागतो. मग डिफरन्स जो आहे रेट ऑफ इंटरेस्टचा 5%चा रेट ऑफ इंटरेस्टचा डिफरन्स जो आहे तो 5% आहे, ऑलमोस्ट जवळपास सेव्हिंग अकाउंट आणि FD RD मध्ये. मग जो काही आपला इंटरेस्ट किती 5% एक्स्ट्रा इंटरेस्ट आपल्याला FD आणि RD वर देणं पडत आहे ना. तर त्यामुळे काय होईल, आपली जी कॉस्ट आहे ती जास्त जाईल. जर का आपण FD फिक्स डिपॉझिट FD आणि RD जर का आपण जास्त मोबिलाइज केले तर आपल्याला त्याच्यावर जास्त कॉस्ट भरणं पडेल इंटरेस्ट कॉस्ट. रादर दॅन आपण काय करू शकतो, सेव्हिंग अकाउंट आणि करंट अकाउंट जास्तीत जास्त मोबिलाइज करू शकतो, सो दॅट आपल्याला जास्त इंटरेस्ट पे करायचं काम पडणार नाही आणि आपण जास्तीत जास्त पैसा आपण युटिलाइज करू शकतो बँकेच्या लोन्स आणि ॲडव्हान्सेससाठी, बँकेच्या बिझनेससाठी. ओके, तर तुम्हाला हा पॉईंट समजला असेल की सेव्हिंग इंटरेस्ट कॉस्ट कशी सेव्ह करायची, कुठले अकाउंट मोबिलाइज करायचे आणि कुठले अकाउंट कमी करायचे या, आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यामधून इंटरेस्ट कॉस्ट सेव्ह करू शकतो. मला असं वाटते हा पहिला पॉईंट तुम्हाला समजला असावा. ओके,
दुसरा पॉईंट काय आहे तेच आहे, इफ वी इन्क्रीज अवर एरिया ऑफ करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट. मी ते सांगितलं आहे की आपला करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंटचा एरिया जो आहे तो इम्प्रूव्ह करा आणि तो बाकीचा जो आहे FD आणि RDचा तो सुद्धा कमी करा. इथून काय होईल, आपल्या इंटरेस्टची कॉस्ट सेव्ह होईल. त्यानंतर बाय सँक्शनिंग मोर अँड मोर लोन्स अँड ॲडव्हान्सेस थ्रू विच वी कॅन अर्न इंटरेस्ट. आता असे लोन्स अँड ॲडव्हान्सेस, मोर अँड मोर लोन्स अँड ॲडव्हान्सेस आपण मार्केटमध्ये द्यायचे, म्हणजे कस्टमरला द्यायचे, म्हणजे वाटून नाही द्यायचे, असे सरळ प्रीमियम कस्टमर आयडेंटिफाय करायचा आहे आणि त्यांना लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यायचे. म्हणजे असा गुड लोन्स द्यायचे, काय गुड लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यायचे त्यांना, सो दॅट त्याच्यातून आपल्याला इंटरेस्ट अर्न होईल, ते एक बँकेचा प्रॉफिट आपल्याला अर्न करून देऊ शकतात. सर आता हे लोन्स आणि ॲडव्हान्सेस म्हणजे काय, याच्यामध्ये डिफरन्स काय, बेसिक डिफरन्स बघा. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजे काय. सध्याच्या कंडिशनला तुम्ही एवढं लक्षात ठेवा, लोन्स म्हणजे हे लॉंग टर्मसाठी असतात, काय हे लॉंग टर्मसाठी असतात, पण हे लेस रिस्की असतात, काय लेस रिस्की असतात. हे लोन जे असतात हे लॉंग टर्मसाठी असतात आणि लेस रिस्की असतात. ॲडव्हान्सेस जे असतात हे शॉर्ट टर्मसाठी असतात पण जास्त रिस्की असतात. काय म्हटलं मी, लोन्स जे असतात ते, आणि लोन्स जे असतात ते जनरली बिग अमाऊंटचे असतात. लोन्स जे असतात ते जनरली बिग अमाऊंटचे असतात, लॉंग टर्मसाठी असतात आणि रिस्क याच्यामध्ये कमी असते. आणि ॲडव्हान्सेस जे असतात ते छोट्या छोट्या अमाऊंटचे असतात, शॉर्ट टर्मसाठी असतात आणि याच्यामध्ये रिस्क कम्पॅरेटिव्हली जास्त असते. मला असं वाटते की हे जे सांगितले तुम्हाला 2 पॉईंट मी, याच्यामध्ये डिफरन्स कळाला असतात की लोन्स आणि ॲडव्हान्सेसमध्ये एक बेसिक डिफरन्स काय आहे. आता तुम्हाला हे कळायला पाहिजे ना की लोन्स आणि ॲडव्हान्सेस म्हणजे काय, हे कळावं म्हणून मी तुम्हाला एक बेसिक डिफरन्स सांगितला. हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, काळजी करू नका. त्यानंतर NPA रिकव्हरी, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की NPA म्हणजे काय, नॉन परफॉर्मिंग असेट. आता हे क्लासिफिकेशन याच्याबद्दल डिटेलमध्ये पूर्ण मी सांगणार आहे तुम्हाला. काहीच एकही पॉईंट राहणार नाही NPA बद्दल मी तुम्हाला सांगणार नाही, कारण NPA हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि या टॉपिकवर आपल्याला बँकमध्ये गेल्या याच्यावरच काम करावं लागतं. म्हणून आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे, प्रॉपरली शिकणं गरजेचं आहे. तर NPA रिकव्हरीनं पण काय होते, बँकचा प्रॉफिट वाढतो. मी सांगणार आहे, हे डिटेलमध्ये सांगणार आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा आपलं बँकिंग कव्हरेज असेल त्यामध्ये डिटेलमध्ये आपण करूया. याला तुम्हाला माहिती आहे NPS मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 90 दिवसापर्यंत जर का 90 दिवसापर्यंत प्रिन्सिपल किंवा इंटरेस्ट हा ओव्हरड्यू राहिला तर त्याला NPA आपण म्हणत असतो, त्याला नॉन परफॉर्मिंग असेट आपण म्हणत असतो. ओके. त्यानंतर आहे क्रॉस सेलिंग पण मी याच्या अगोदर पण सांगितलं की क्रॉस सेलिंग केल्यानं आपल्याला काय भेटते. समजा थर्ड पार्टी प्रोडक्ट आपण विकले, बँक अश्युरन्स केलं, बँक आणि इन्शुरन्सला टाईप केलं, त्यांचे प्रोडक्ट बँकने विकले तर त्याला बँकला कमिशन मिळत असतं. म्हणून त्या कमिशन थ्रू पण आपण काय करू शकतो, आपल्या बँकचा प्रॉफिट इम्प्रूव्ह करू शकतो. सोबत लॉकर फॅसिलिटी, आता गोल्ड्स आहे समजा आपल्याकडं किंवा सिल्वर आहे, हे आपण बँकमध्ये जाऊन ठेवतो. तर आपण जर का समजा ॲज अ ऑफिसर आपण जर का लोकांना अवेअर केलं की बाबा आमच्याकडे अशी फॅसिलिटी आहे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या बँकमध्ये, आमच्या ब्रांचमध्ये, बँकमध्ये आणून तुम्ही ते डिपॉझिट करू शकता, त्यावर फक्त तुम्हाला त्यावर काही पैसे द्यावे लागतील, म्हणजे त्याचे चार्जेस असतील काहीतरी, मग ते चार्जेस थ्रू पण आपण बँकचा प्रॉफिट इम्प्रूव्ह करू शकतो. सोबत बघा इश्युअन्स ऑफ लेटर ऑफ क्रेडिट, काय सांगितलं मी, इश्युअन्स ऑफ लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी. सर आता हे लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी हे काय आहे बघा, हा कन्सेप्ट पण आपल्याला डिटेलमध्ये शिकायचा आहे थोडासा. मी तुम्हाला बेसिक आयडिया देऊन देतो इथं, लेटर ऑफ क्रेडिट काय असते आणि बँक गॅरंटी काय असते. बघा हा खूप म्हणजे थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि थोडा डिटेलमध्ये शिकावं लागेल. तर तो एवढा प्रॉपरली समजणार नाही तुम्हाला, मी ओरली सांगितलं तर तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट जेव्हा आपलं ओरिजिनल हे असेल काय बँकिंग अवेअरनेस, त्याच्यामध्ये मी प्रॉपर याच्यावर PPT तयार करून आणेन आणि त्याच्यावर आपण प्रॉपर शिकूयात. फक्त एक बेसिक आयडिया देतो, इश्युअन्स ऑफ लेटर ऑफ क्रेडिट. लेटर ऑफ क्रेडिट काय असते बघा, समजा अज्युम करा, म्हणजे एक्झाम्पल पकडतो मी की मला USA कडून मला काही माल इम्पोर्ट करायचा, सॉरी USA नाही बाबा, US आपल्याला परवडत नाही, आपल्याला एक्सपोर्ट इम्पोर्ट त्याच्याकडे परवडेणार झाला का, त्यानं टारिफ लावली किती 500%. अरे बाबा 500% कुठे टारिफ असतात का, म्हणजे त्यानं सांगितलं म्हणत आहेत की 500% आम्ही टारिफ इंडियावर लावणार. ऑलरेडी 50%चा 75 करणार होते, आता ते 500% नको, ते आपल्याला अफोर्ड करणार नाही, आपण कॅन्सल करू, ते एक्झाम्पल नकोच. आपण फ्रान्सकडे जाऊयात का, कारण आपलं युरोपियन युनियन जे आहे त्यासोबत सध्या आपलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट जे आहे ते ऑलमोस्ट कंप्लीट होण्यावर आहे. फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे काय की तिथल्या देशातल्या सर्व गोष्टी आपण जेव्हा इम्पोर्ट करणार त्याच्यावर कुठलाही टॅरिफ नसणार, आपण आपल्या इथलच्या जेव्हा गोष्टी तिकडे एक्सपोर्ट करणार त्याच्यावर पण कुठलाही टॅरिफ नसणार. 99% म्हणजे त्याच्यामध्ये असते 99% म्हणा किंवा 100% त्यांनी सूट दिलेली असते टॅरिफवर, काही कम्युनिटीवर असतो. तर आपण त्याचा एक्झाम्पल पकडतोय कारण आपलं फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्याच्यासोबत ऑलमोस्ट होण्यात आहे. ओके. लेटर ऑफ क्रेडिट काय असते, हे इंटरनॅशनल मार्केटमध्ये यूज होणारं लेटर असते. सर कशासाठी, इंटरनॅशनल ट्रेडमध्ये यूज होणारं लेटर असते. समजा
फ्रान्सकडून मला एखादी XYZ नावाची कमोडिटी, काय म्हणतो मी, XYZ नावाची ही जी कमोडिटी आहे मला इम्पोर्ट करायची आहे. कुठून? फ्रान्सवरून. मग आता फ्रान्सवरून मला ही कमोडिटी जर इम्पोर्ट करायची आहे तर त्यांनी काय केलं, ही कमोडिटी तिथून डिस्पॅच नाही केली, तिने फक्त पॅक करून ठेवली, कंटेनरमध्ये पॅक करून ठेवली की बाबा हे हा माल आपल्याला इंडियाला प्रोव्हाइड करायचा आहे. याची किंमत आहे समजा मी पकडतो 1 करोड, काय 1 CR याची किंमत आहे कशाची, या कमोडिटीची. मग 1 CR जर कमोडिटी 1 CR पेक्षा आपण 10 CR पकडू. तुम्ही म्हणसाल सर लय चिकट सारखे करताय तुम्ही, एवढ्या मोठ्या देशासोबत आपण ट्रेड करतोय आणि 1 CR म्हणजे खूप कमी अमाऊंट झाली. तर आपण पकडूयात 10 CR. काय 10 CRचा काय केला आपण, त्याच्यासोबत एक जिथून इम्पोर्ट करतोय, एक कमोडिटी इम्पोर्ट करतोय. मग आता या जे काही कमोडिटी आहे, फ्रान्स असं तर होणार नाही की तो डायरेक्टली आपल्याला ब्लाइंडली ट्रस्ट ठेवेल की मी यांना जर का हा XYZ नावाची कमोडिटी यांना ट्रान्सफर करतोय, म्हणजे ट्रान्सपोर्ट करतोय, तिकडे एक्सपोर्ट करतोय, तर हे मला पैसे देतील. आता तो विश्वास एवढा ठेवू शकतो का? कारण खूप मोठी अमाऊंट, तो खूप मोठी आहे, 10 CRची आहे. मग तो विश्वास ठेवतो का? नाही. मग तो काय करेल, ते म्हणा आम्हाला याच्याबद्दल काहीतरी द्या, काय आम्हाला याच्या बदल्यात काहीतरी द्या, तेव्हा आम्ही इथलचा मला हा XYZ नावाची कमोडिटी आम्ही इथून एक्सपोर्ट करतो. मग ते काय करतील, ते फ्रान्स काय करेल, जेव्हा हे जी कमोडिटी आहे ती तेव्हाच एक्सपोर्ट करेल जेव्हा त्याला आपल्याकडून काहीतरी लिगल डॉक्युमेंट मिळेल, रिटर्न डॉक्युमेंट मिळेल. मग त्याच्यासाठी एक लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करत असते बँक काय करते, लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करते. मग ती करते आपल्या बिहाफवर, काय करते, आपल्या बिहाफवर. मग आपल्या बिहाफवर म्हणजे आपल्यालाच करावं लागतं ते, पण आपल्या बँकेला त्याच्यातून कमिशन मिळत असते. जर का बँकेला लेटर ऑफ क्रेडिट इश्यू केलं तर आपल्याला त्याला बँकला चार्जेस द्यावं लागत असतात. मग आपण बँकेकडे गेलो, आपल्या बँकेकडे गेलो, आपण काय केलं, तिला सांगितलं की मला लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करायचं आहे, 10 करोडाचं आहे, माझी ही कमोडिटी आहे, ही मला फ्रान्सवरून इम्पोर्ट करायची आहे, मी फ्रान्सवरून इम्पोर्ट करत आहे. तर ही आपल्याला त्यांच्या, मग ही जी बँक असते आपली जी बँक आहे त्याला आपण इश्युईंग बँक म्हणत असतो. काय इश्युईंग बँक. मग ती आपल्याला लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करून देते, म्हणजे इश्यू करते आणि ती काय पाठवते, त्यांच्या तिकडची अजून एक नेगोशिएटिंग बँक असते, नेगोशिएटिंग बँक तिकडची बँक असते एक, ती काय करते, आपली बँक, समजा एक्झाम्पल ही बँक आहे आपली आणि ही बँक आहे, ही इश्युईंग बँक आणि ही आहे नेगोशिएटिंग बँक. मग आपली बँक काय करते, हे जे लेटर आहे, जे आपण जी काही अमाऊंट आहे 10 करोड, नावासकट कोण आहे, कुठला कस्टमर आहे, किती अमाऊंट आहे, कुठली कमोडिटी आहे, या सर्व गोष्टी ही बँक काय करते, आपली बँक त्याच्यावर लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करते आणि ही पाठवते नेगोशिएटिंग बँकला, त्यांच्या बँकला. मग नेगोशिएटिंग बँक काय करते, जाते इमॅन्युअल मॅक्रॉनकडे, त्यांच्या पंतप्रधानकडे, सर हे लेटर आपल्याला मिळालेलं आहे, काय हे लेटर आपल्याला मिळालेलं आहे. मग ते चेक करते, ती बँक चेक करेल, पहिले ती लेटर चेक करते, ते अमाऊंट चेक करते आलं का, मग ते चेक करते, हे बघते आणि मग बघितल्यानंतर हे काय करते, ऑर्डर इश्यू करते की ठीक आहे, जे काही आपला XYZ कम्युनिटी आहे तुम्ही काय करा, ही हिला डिस्पॅच करून द्या, काय करायला, डिस्पॅच करून द्या. मग त्यांना काय करावं लागते, ही जी काही आपण कम्युनिटी जिथून मागतोय ते तिथून आपल्याला काय करतील, ते डिस्पॅच करून पाठवल्या जाईल. तर याला म्हणतात लेटर ऑफ क्रेडिट. हे जनरली कशामध्ये यूज होत असते, हे होत असते इंटरनॅशनल मार्केटमध्ये. मला असं वाटते, आय होप तुम्हाला यातली ब्रीफ आयडिया तरी आलेली असावी. मी तुम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये शिकवणार आहे, ब्रीफ म्हणतो मी, काय म्हणतो, ब्रीफ आयडिया तुम्हाला याच्यामध्ये आलेली असावी. सर आता एक आहे बँक गॅरंटी. इथं कन्सेप्ट कुठला आहे, दुसरा बँक गॅरंटी म्हणून पण एक कन्सेप्ट आहे बघा. तर बँक गॅरंटी म्हणजे काय, आता ही बँक गॅरंटी तुम्हाला एकच मिनटं, मला स्लाईड ॲड करू द्या, फक्त एक स्लाईड ॲड करू द्या. हां, आता याच्यामध्ये पेन चेंज करतो. कलर कुठला घेऊ, ठीक आहे. बघा आता काय म्हणायचं मला, दुसरं काय होतं आपलं, बँक गॅरंटी आहे ना, बँक गॅरंटी. हे दोन कन्सेप्ट आहेत, एक आहे लेटर ऑफ क्रेडिट आणि दुसरा आहे बँक गॅरंटी. बँक गॅरंटी म्हणजे काय, आता समजा ही माझी बँक आहे, काय ही माझी बँक आहे, सोबत हा मी हिचा प्रीमियम कस्टमर आहे, काय मी एक ट्रस्टवर्दी कस्टमर आहे, काय म्हणतो मी, ट्रस्टवर्दी कस्टमर आहे, बँकचा ट्रस्टवर्दी कस्टमर आहे. आता आणि ही आहे थर्ड पार्टी, ही आहे थर्ड पार्टी. आता मी कोण आहे, मी आहे कॉन्ट्रॅक्टर, काय म्हणतो मी आहे कॉन्ट्रॅक्टर, मी आहे कॉन्ट्रॅक्टर. ही आहे थर्ड पार्टी, ही आहे थर्ड पार्टी, ही आहे थर्ड पार्टी, मी आहे कॉन्ट्रॅक्टर, ही आहे माझी बँक.
आता मी बँकचा ट्रस्टवर्दी कस्टमर आहे. काय, मी बँकचा ट्रस्टवर्दी कस्टमर आहे. मग आता मी काय केलं, समजा मी या थर्ड पार्टीनं काय केलं की एक कॉन्ट्रॅक्ट दिला मला. काय, एक कॉन्ट्रॅक्ट दिला. या थर्ड पार्टीनं मला काय केलं, मी कॉन्ट्रॅक्टर असल्याकारणाने मला कॉन्ट्रॅक्ट दिला की बाबा आम्हाला एवढा रोड बनवायचा आहे. काय, आम्हाला एवढा रोड बनवायचा आहे. मग मी कॉन्ट्रॅक्ट घेतला आणि त्याच्यामध्ये मी यांना असं सांगितलं, असं बोललो, मी कॉन्ट्रॅक्ट घेतला यांचा, समजा 10 करोडाचा यांचा कॉन्ट्रॅक्ट घेतला. मी आता यांना बोललो की मी हा कॉन्ट्रॅक्ट तुमचा 3 वर्षामध्ये कंप्लीट करून देईन. हा रस्ता 3 वर्षामध्ये खराब होणार नाही. याच्यामध्ये काही जर रस्ता खराब झाला तर काय करेल, मी त्याला व्यवस्थित करून देईल. मग आता मी त्यांना हे ओरली बोललो, कोणाला, मी या थर्ड पार्टीला ते ओरली सांगितलं की मी असं आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी 3 वर्षामध्ये तुमचा रस्ता कंप्लीट करून देईल. त्यामध्ये 3 वर्षात कंप्लीट करून देईल. 3 वर्षामध्ये जर का, आणि त्यानंतर तो अजून 3 वर्षात त्याची गॅरंटी घेईल. 3 वर्षानंतर हा रस्ता 3 वर्ष खराब होणार नाही. सोबत त्याच्यानंतर सांगितलं की बाबा हा जो रस्ता खराब झाला तर मी काय करेल, तो रस्ता 3 वर्ष, जर का 3 वर्षात कंप्लीट झाला, समजा 3 वर्षात त्याच्यानंतर मी गॅरंटी घेतली आणि त्यानंतर जर का खराब झाला तर मी तो रस्ता पुन्हा दुरुस्त करून देईल. आता मी ह्या गोष्टी ओरली बोललो, पण तो थर्ड पार्टी माझ्यावर का विश्वास ठेवेल? नाही ठेवणार ना. मग थर्ड पार्टीला काय करते, बँक माझ्या बिहाफवर माझ्या बिहाफवर याला बँक गॅरंटी देतो. कोणाला, या थर्ड पार्टीला करते माझ्या बिहाफवर बँक गॅरंटी देते की जर समजा आमच्या कस्टमरनं दिलेले प्रॉमिसेस फुलफिल केले नाही तर जो काही तुमचा पैसा आहे, जो काही तुमचा ज्या काही तुमच्या डिमांड आहेत त्या फुलफिल केल्या जातील. कोणाकडून, तर त्या फुलफिल केल्या जातील बँकेकडून. काय म्हणलं मी, त्या फुलफिल केल्या जातील बँकेकडून. तर याला म्हणत असतात काय, बँक गॅरंटी. म्हणजे समजा मी आहे, माझी बँक आहे आणि एक थर्ड पार्टी आहे. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, थर्ड पार्टीने मला कॉन्ट्रॅक्ट दिला. मी त्यांना फक्त ओरली सांगितलं की मी अशी गॅरंटी आहे, 3 वर्षात रस्ता कंप्लीट करून देतो. 3 वर्ष अजून त्याची गॅरंटी घेतो. 3 वर्षात खराब होणार नाही याची गॅरंटी घेतो. आणि इन केस खराब झाला तर मी पुन्हा तयार करून देतो. पण थर्ड पार्टी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. त्यामध्ये आपण काय करतो, बँक गॅरंटी इश्यू करत असतो. काय, बँक गॅरंटी इश्यू करते. बँक काय करते, आपल्या बिहाफवर ती इश्यू करते गॅरंटी आणि ती थर्ड पार्टीला देते. आणि त्याच्यामध्ये सांगते की जर तुमचं ह्या ज्या प्रॉमिसेस आमच्या कस्टमरनं तुमच्या फुलफिल केल्या नाही तर आम्ही तुम्हाला काय करू, आम्ही त्याची नुकसान भरपाई करून देऊ. तर याला म्हणत असतात बँक गॅरंटी. काय म्हणतात याला, बँक गॅरंटी. आशा करतो तुम्हाला हा जो पॉईंट्स आहे, हे जे पॉईंट आहेत, लेटर ऑफ क्रेडिट कशाला म्हणायचं आणि बँक गॅरंटी कशाला म्हणायचं, हे दोन्ही पण समजले असतील. आणि याच्या थ्रू काय, आता मग सर हे लेटर ऑफ क्रेडिट इश्यू केलं बँकनं आणि बँक गॅरंटी इश्यू केली, पण बँकचा काय फायदा, तर बँकचा फायदा असतो, हे बँक आपल्याला चार्जेस लावत असतात. त्याच्यासाठी काय, बँक आपल्याला चार्जेस लावत असतात. ओके. त्याच्यानंतर आहे मोबिलायझिंग मोर अँड मोर सेव्हिंग अकाउंट. तिथं सांगितलं मी, हे झाले बघा. अशा पद्धतीने सांगितलं मी तुम्हाला की काय कशा थ्रू आपण बँकचं प्रॉफिट इन्क्रीज करू शकतो. बाय सेव्हिंग इंटरेस्ट कॉस्ट, एरिया ऑफ सेव्हिंग, बाय इन्क्रीजिंग एरिया ऑफ अवर करंट अँड सेव्हिंग अकाउंट, सँक्शनिंग मोर अँड मोर लोन्स अँड ॲडव्हान्सेस, NPA रिकव्हरी, क्रॉस सेलिंग, लॉकर फॅसिलिटी, इश्युअन्स ऑफ लेटर ऑफ क्रेडिट अँड बँक गॅरंटी. मी सांगतो तुम्हाला हे जे पॉईंट्स आहेत ना, लेटर ऑफ क्रेडिट आणि बँक गॅरंटी, मी म्हणतो तुम्ही फर्स्ट टाईम ऐकत असाल. मोस्ट ऑफ द स्टुडंट असतील हे फर्स्ट टाईम ऐकत असतील. ज्यांना मागच्या वर्षी पण RRBPOचे इंटरव्ह्यू दिले असतील त्यांना पण सांगतो तुम्ही पण फर्स्ट टाईमच ऐकत आहात. मला गॅरंटी आहे की तुम्ही हे फर्स्ट टाईमच ऐकत आहात, कारण हे कोणी सांगत नाही. आणि हे का सांगतोय, प्रॅक्टिकल अनुभव असल्याकारणानं, प्रॅक्टिकल वर्क केल्या कारणानं ह्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. म्हणून ह्या जे गोष्टी आहेत, हे जे शिकवत आहे हे तुम्ही प्रॉपर याला नोट करून घ्या, याला ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घ्या आणि हे तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगा, बोला, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. ओके. आणि मी हे जे कंटेंट आहे याला तुम्हाला कुठं पैसे भरायचे नाही किंवा याला तुम्हाला कुठं 1000, 1500, 2000 रुपये द्यायचे नाही. फक्त एवढंच की रेग्युलर आपली सिरीज बघा, रेग्युलर फॉलो करा, तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. लेक्चर आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बस एवढीच डिमांड आहे आपली, बाकी काही डिमांड नाही. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे आता हा एक क्वेश्चन, खूप कॉमन क्वेश्चन आहे. व्हेअर यू विल सी युअर सेल्फ आफ्टर 5 years इन बँक. सरळ जशा तसा मॉडेल आन्सर आहे, जसंच्या तसं कॉपी पेस्ट करायचं आहे, काहीच चेंज करायचं नाही. ॲडिशनल काहीच याच्यात ॲड करू नका, जसं आहे तसं सांगायचं. काय, रट्टा मारून जा, डायरेक्ट सांगा. काय म्हणतो मी, रट्टा मारून जा, डायरेक्ट सांगा. आय विल सी माय सेल्फ वर्किंग ॲट अ गुड डेजिग्नेशन. काय, आय विल सी माय सेल्फ वर्किंग ॲट अ गुड डेजिग्नेशन इन बँक while contributing lot to the growth of organization also with my professional and personal growth. काय सांगितलं मी की बाबा मला स्वतःला कुठे बघणार आहे, एका गुड डेजिग्नेशन पोझिशनवर बघणार आहे बँकमध्ये.
व्हाईल कॉन्ट्रीब्युटिंग अ लॉट टू द ग्रोथ ऑफ द ऑर्गनायझेशन ऑल्सो विथ माय प्रोफेशनल अँड पर्सनल ग्रोथ. बस एवढं सांगा, नथिंग एल्स, काहीच सांगायचं नाही. एवढं सांगितलं मोर दॅन इनफ आहे. आता तुमच्यामधले काही स्टुडंट असतील जे असा विचार करत असतील की सर मी असं सांगितल्यापेक्षा असं सांगू का काय की 5 वर्षानंतर मी कुठंच असणार ना, मी कुठं असणार, लय तर मॅनेजरच्या लेवलला असणार, मॅनेजर स्केल 2 ऑफिसर असणार है ना. पण आता मला सांगा काय गॅरंटी आहे की तुमचं प्रमोशन होईलच 5 वर्षात? अशी गॅरंटी आहे का फिक्स? ते डिपेंड करते कशावर? तुमच्या परफॉर्मन्सवर. ते कम्प्लिटली डिपेंड करते कुठं? तुमचा परफॉर्मन्स बँकमध्ये कसा आहे, तुमचं बिहेवियर बँकमध्ये कसं आहे, तुम्ही कामं किती केलेली आहेत. आणि एक रेटिंग असते बघा बँकमध्ये, ते टार्गेट सारखं असते. आता ते इंटरनल असते, ते शो नाही करत, पण तुमचा परफॉर्मन्स कसा आहे तो परफॉर्मन्स टॅली करत चालत असते, ऑटोमॅटिकली होत असतो तो ऑटोमॅटिकली. आणि तो जर फुलफिल झाला तर मग तुमचं प्रमोशन होणार. पण तो जर नाही फुलफिल झाला तुमच्याकडून तर मग प्रमोशन कसं होईल? तर त्यापेक्षा चांगला आन्सर आहे की हे सांगून द्या सरळ सरळ, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला ते नेक्स्ट क्वेश्चनही विचारणार नाही आणि क्रॉस क्वेश्चनही करणार नाही, काउंटर क्वेश्चनही करणार नाही. ओके, हे जसं या तसं ठेवा. त्यानंतर हा एक क्वेश्चन कॉमन आहे, व्हॉट डू यू थिंक? एकदम परफेक्ट क्वेश्चन आहे. याच्या आन्सरला पण हात लावू नका, चेंज पण करू नका, जसं आहे तसं सांगा. काय जसं आहे तसंच सांगा, डायरेक्ट पाठ करून जा, काही चेंज करायचं नाही. आणि मी सांगतो तुम्हाला असे आन्सर तुम्ही मला दाखवून द्या, यूट्यूबला दाखवून द्या, पेड बॅचमध्ये दाखवून द्या. तुम्ही जर असे आन्सर तुम्हाला मिळत असतील पेड बॅचमध्ये तर मला सांगा कुठं मिळतात. आणि मी एवढं गॅरंटी देऊन सांगतो की नाही मिळत, कुठंच नाही मिळत, असे आन्सर कुठंच मिळत नाहीत. व्हॉट डू यू थिंक अबाउट प्रायव्हेटायझेशन ऑफ बँक? इज इट गुड ऑर बॅड फॉर कंट्री? हे प्रायव्हेटायझेशन बँकसाठी गुड आहे किंवा बॅड आहे हे सांगा. आता बघा किती बॅलन्स आन्सर दिलेला आहे. छोटे छोटे पॉईंट लक्षात घ्या, मी काय बोलतो ते पण लक्षात घ्या, मी काय तयार केलं ते पण लक्षात घ्या. आणि समोरच्याला काउंटर क्वेश्चन करायला याच्यामध्ये स्कोपही मी ठेवलेलं नाही, हे पण लक्षात घ्या. काउंटर क्वेश्चन होतील, काही ठिकाणी होतील, कारण असे पॉईंट पण सांगितले आहेत मी त्याच्यामध्ये दिलेले आहेत, त्याच्यावर काउंटर क्वेश्चन येऊ शकतो. पण बघा किती परफेक्ट आन्सर आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायची गरज नाही. तुम्ही सरळ सरळ ॲज इट इज याला यूज करू शकता. बघा आता काय सांगितलं मी, सर आय वुड से इन सम aspect it can be good for country's development. काय? It can be good for country's development, but in some aspect it is bad for country. If suppose bank gets privatized, it will increase competition in the market. जर समजा बँक प्रायव्हेटाईज झाल्या तर ते काय करेल? कॉम्पिटिशन मार्केटमध्ये जी काही कॉम्पिटिशन आहे ती इन्क्रीज करेल. दस इट विल बूस्ट इफिशियन्सी, आणि ते काय करेल? इफिशियन्सी बूस्ट करेल. सोबत कस्टमर सर्व्हिस वाढवेल. अँड इनोव्हेशन काय करेल ते? If suppose bank gets privatized, it will increase competition in the market. Thus, it will boost efficiency, customer service, and innovation. But then there is also a risk of insolvency and bankruptcy in case of private bank. आता सर हे इन्सॉल्वन्सी आणि बँकअप्सी म्हणजे काय याच्यावर तुम्हाला काउंटर क्वेश्चन येईल. इन्सॉल्वन्सी आणि बँकअप्सी म्हणजे काय याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येईल. आता एकदा परत एक वेळा मी तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगतो की आन्सर कसं द्यायचं, कसं प्रेझेंट करायचं. Sir, I would say in some aspect it can be good for the country's development, but in some aspect it is bad for the country. If suppose bank gets privatized, it will increase competition in market. Thus, it will boost efficiency, customer service, and innovation. But then also there is a risk of insolvency and bankruptcy in case of private bank. इथं स्टॉप झाले की तुम्हाला 100% सांगतो क्वेश्चन इथून येणार. काय सांगा मग? इन्सॉल्वन्सी आणि बँकअप्सी म्हणजे काय? इन्सॉल्वन्सी आणि बँकअप्सी म्हणजे काय? तर आता तुम्हाला ही इन्सॉल्वन्सी आणि बँकअप्सी म्हणजे काय सांगतो, शॉर्टमध्ये सांगतो. याला पण मी नंतर डिस्कस करणार आहे बँकिंग अवेअरनेसमध्ये. इन्सॉल्वन्सी म्हणजे काय? जेव्हा लायबिलिटीज ह्या असेटपेक्षा जास्त होतात. सर आता आम्हाला लायबिलिटीज पण माहीत नाही, असेट पण माहीत नाही. आता तिच्यावर पण आपल्याला सेपरेट लेक्चर घ्यायचं आहे, तर घेऊया, सांगतो मी तुम्हाला. फक्त आता लक्षात ठेवा, जेव्हा लायबिलिटीज ह्या असेटपेक्षा जास्त होतात तेव्हा त्याला इन्सॉल्वन्सी असं म्हणत असतो. काय? लायबिलिटीज ह्या असेटपेक्षा जास्त होतात तेव्हा त्याला आपण इन्सॉल्वन्सी म्हणत असतो. सर आता इन्सॉल्वन्सी म्हणजे काय? तुम्ही असंही म्हणू शकता, जर समजा एखादा कस्टमर आहे त्यानं लोन घेतलं बँकमधून आणि ते लोन परतफेड करू शकत नाही, त्याच्याकडे नाहीच आहे, असेटच नाही आहे, त्याच्या लायबिलिटीज खूप जास्त आहे. समजा त्यानं फॉर एक्झाम्पल त्यानं 100 करोडाचं लोन घेतलं आणि त्याच्यावर लायबिलिटी एवढ्या झाल्या की 200 करोडाची लायबिलिटी त्याच्यावर झाल्या. म्हणजे उसनं त्याच्याकडे त्याचा असेट किती आहे? समजा सॉरी काय मी बोलता येईल चुकलं थोडं. त्याच्याकडे असेट किती आहे? असेट जे आहेत त्याचे 100 करोडाचे आहेत आणि त्याच्या लायबिलिटीज ज्या आहेत ना, लायबिलिटीजच्या 200 करोडाच्या झाल्या. म्हणजे त्यानं उसनं जास्त घेऊन ठेवलेलं आहे, त्यानं उसने पैसे जास्त घेऊन ठेवले आहेत. मग आता तो परतफेड करणार कशी?
कारण असेट काय 100 करोड आहे, हां 100 करोड तो करू शकतो, पण एकाचे आणि 2 धनाचे 100 करोड परतफेड करून बाकीचे लोक काय करतील ना, बाकीचे लोक पण तर पैसे मागतील ना, बाकीचे लोक 100 करोड कुठून देणार. मग आपण अशा केसमध्ये आपण याला काय म्हणतो, इन्सॉल्वन्सी. म्हणजे लायबिलिटी ह्या ग्रेटर दॅन असेट होतात. तर जेव्हा तो एखादा कस्टमर जे घेतलेलं लोन परतफेड करू शकत नाही, तेव्हा त्याला आपण इन्सॉल्वन्सी असं म्हणत असतो. त्याच्यानंतर बँकरप्सी. बँकरप्सी म्हणजे काय, आता हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. बँकरप्सी म्हणजे काय, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी ऑलमोस्ट सेमच आहे. कस्टमर या केसमध्ये पैसे देऊ शकत नाही, पण हे डिक्लेअर करून करते, हे कोर्ट डिक्लेअर करत असते. काय, इट इज अ लीगल डिक्लेरेशन बाय कोर्ट दॅट द पर्सन इज नॉट एबल टू रिपे द लोन. दॅट पर्टिक्युलर पर्सन इज नॉट एबल टू रिपे दॅट पर्टिक्युलर लोन. ओके. जर समजा एखादा पर्सन आहे, पण हे कोण असं डिक्लेअर कोण करते, ही लिगल डिक्लेरेशन असते कोर्ट करून. आणि हे इन्सॉल्वंट कसं असते, इन्सॉल्वंट म्हणजे आता आपल्याला माहिती की बाबा हे देऊ शकत नाही, कारण याची लायबिलिटी खूप जास्त आहेत. जसं की आता एक हिंडनबर्ग रिपोर्ट आला होता, तुम्हाला माहिती असेल 2022 मध्ये. हां 2022 मध्ये बरोबर आहे. हिंडनबर्गनं रिसर्च केलं होतं की अदानी जे आहेत त्यांचे जे असेट आहेत ते कमी आहेत आणि लायबिलिटी खूप जास्त आहेत. पण ते उलटं होतं, असेट त्यांची जास्त होते, लायबिलिटीज कमी होत्या, है ना. तर तेव्हा ते सांगतो मी, तेच एक्झाम्पल देऊन सांगतो की हे जे आहे, आणि त्यांनी हे पण सांगितलं की जर का फ्युचरमध्ये जर का असं काही घडलं तर हे इन्सॉल्वंट होऊन जाईल, म्हणजे इन्सॉल्वन्सी होण्याचे जास्त चान्सेस आहेत असं सांगितलं त्यांनी. पण तसं झालं नाही, कारण की त्याचे असेट जे होते ना, असेट जास्त होते, त्याच्याकडे लोन होतं, पण लोन घेतलेलं होतं, पण असेट जास्त असल्या कारणाने ते इन्सॉल्वंट नाही झाला. काय, ते इन्सॉल्वंट नाही झाले. बरं, आता तुम्हाला हे इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी म्हणजे काय हे समजलं असावं. मला असं वाटते इन्सॉल्वन्सी म्हणजे सरळ एका भाषेमध्ये समजून घ्या. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण आपल्याला पूर्ण एक स्लाईड त्याच्यावर आहे. ओके. इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी कोडवर 2016चा आहे हा एनपीए रिकव्हरीसाठी आणलेला होता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. ओके. आणि सर्वात जास्त फायदा कुठल्या सरफेसी ॲक्ट आहे एनपीए रिकव्हरी करण्यासाठी, इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी आहे, आणि सोबत एक बॅड बँक आहे. तर सर्वात जास्त कुठला फायदा झालेला असेल तर इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सीचा इंडियाला झालेला आहे एनपीए रिकव्हरी करण्यासाठी. तर कोड आहे हा 2016चा, त्याच्यानुसार ते एनपीए रिकव्हर करतात. तर इन्सॉल्वन्सी म्हणजे काय, लायबिलिटी हॅज ग्रेटर दॅन असेट झाल्या तेव्हा त्याला इन्सॉल्वन्सी म्हणतात. पण बँकरप्सी म्हणजे काय, जेव्हा एखादा कस्टमर रिपे करू शकत नाही त्याचं लोन, पण हे डिक्लेअर करते, कोण, कोर्ट डिक्लेअर करते, तेव्हा त्याला आपण बँकरप्सी म्हणत असतो. ओके. तर आय होप तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे हा चांगल्या प्रकारे समजला असेल की कसं याला टॅकल करायचं आहे. काय सांगितलं मी की समजा बँक प्रायव्हेट झाल्या तर काय होईल की मार्केटमध्ये कॉम्पिटिशन वाढेल, इनोव्हेशन वाढेल, इफिशियन्सी वाढेल, कस्टमर सर्व्हिस वाढेल. पण जर प्रायव्हेट झाल्या तर त्याची इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी होण्याचे चान्सेस पण खूप जास्त वाढतील. आता एक्झाम्पल बघा, मी म्हणलो तुम्हाला सकाळच्या एका लेक्चरमध्ये, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये म्हणलो होतो की तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगेल की बॅलन्स कसं करायचं. आता तिचं एक्झाम्पल आणि एक्झाम्पल कसं द्यायचं याच्यामध्ये, जर का तुमच्याकडे एक्झाम्पल असेल तर आठवत असेल तर एक्झाम्पल द्यायचं, शक्यतोवर एक्झाम्पल द्यायचं. जर समजा तुम्हाला एखादा क्वेश्चन आला आणि रँडम आणि तुम्हाला आठवलं की मी याच्यावर चांगलं एक्झाम्पल देऊ शकते, तर तुम्ही त्याला एक्झाम्पल द्यायचं म्हणजे द्यायचं, कारण एक्झाम्पलने एक वेगळीच इमेज माणसाची तयार होते. ओके. बघा, रिसेंटली वन मेजर इव्हेंट हॅपन इन अमेरिकेमध्ये एक इव्हेंट झाला. वन ऑफ द मेजर कमर्शियल प्रायव्हेट बँक कोलॅप्स इन 2023 मध्ये काय झाली, अमेरिकेची एक बँक आहे ती कोलॅप्स झाली, मेजर कमर्शियल प्रायव्हेट सेक्टर बँक. ती कुठली, तिचं नाव काय आहे, सिलिकॉन व्हॅली. कुठली आहे, सिलिकॉन व्हॅली. अँड दॅट डिस्टर्बटेड द इकॉनॉमी ऑफ अमेरिका. आणि त्यानं काय केलं, त्या 2023-24 इकॉनॉमीची, जे अमेरिकेची इकॉनॉमी आहे ती डिस्टर्ब केली. सो आय थिंक इट इज इक्वली हार्मफुल अँड बेनिफिशियल फॉर द कंट्री. मग आता हे कसं झालं, फायदेही त्याच्यामध्ये सांगितले, तोटेही त्याच्यामध्ये सांगितले, आणि सोबत एक्झाम्पल पण दिलं, म्हणजे काही बोलायलाच ठेवलं नाही. काय, समोरच्याला काही बोलायला ठेवलं का नाही, क्रॉस क्वेश्चन करायला ठेवलं का नाही. आणि जिथं क्रॉस क्वेश्चन होतात तिथं मी तुम्हाला सांगितलं की इन्सॉल्वन्सी आणि बँकरप्सी तिथून तुम्हाला क्रॉस क्वेश्चन येऊ शकतो, ते सांगितलं. असं एक्झाम्पल द्यायचं, एकदम सॅटिस्फाईड, एकदम 100% सॅटिस्फाईड होतील ते लोक. ओके. पॅनल पूर्ण सॅटिस्फाईड होतील तुमच्या आन्सरवर. चला बघूयात आता नेक्स्ट काय आहे. तर हां, आता हा एक क्वेश्चन आहे की बाबा, हा एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील की करंट ट्रेंड्स इन बँकिंग इन इंडिया. बँकिंगमध्ये करंट ट्रेंड्स. आता मी लोकल बँक ऑफिसरचा आता इंटरव्ह्यू दिला, मला वाटते 7 जानेवारीला माझा पुणे झोनल ऑफिस बँक ऑफ बडोदा इथे लोकल बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू मी दिला. तर त्या इंटरव्ह्यूमध्ये मला हा क्वेश्चन विचारला, करंट ट्रेंड इन बँकिंग इन इंडिया. बँकिंगमध्ये सध्या काय रिसेंट ट्रेंड चालू आहेत. तर मी सांगितलं सर डिजिटलायझेशन आहे, मोबाईल बँकिंग आहे, UPI आहे. मग UPI डिजिटलायझेशनमध्ये काय काय येते काय नाही हे सगळं सांगितलं. त्यानंतर UPI बद्दल सांगितलं. मोबाईल बँकिंग मला म्हणजे सांगता नाही आलं किंवा आठवलं नाही त्या टायमाला, पण मी डिजिटलायझेशन आणि UPI सांगितलं. सोबत मी काय सांगितलं, इम्प्रूव्हिंग असेट क्वालिटी. आता ही असेट क्वालिटी काय आहे सर, हे असेट क्वालिटी काय भानगड आहे सांगतो, तुम्ही समजून घ्या. काय काय, डिजिटलायझेशन, मोबाईल बँकिंग आणि UPI पेमेंट्स. आता डिजिटलायझेशन म्हटल्यानंतर तर तुम्ही आता काय करायच्यावर थोडंसं सर्च करा.
डिजिटलायझेशन तुम्ही गुगलला टाकलं किंवा चॅट जीपीटीला टाकलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही पॉईंट्स येतील ते नोट करून घ्यायचे. कारण मी आता एवढ्या डीपमधून म्हणजे एवढ्या डीप जाऊन तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर प्रत्येक ईच आणि एव्हरी क्वेश्चनचा ॲन्सर नाही देऊ शकत, पण जेवढं मॅक्झिमम कंटेंट म्हणजे जेवढं मॅक्झिमम पॉसिबल कंटेंट आहे माझ्याकडं ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचं काम करतोय. फक्त तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोटे छोटे पॉईंट्स आहेत, त्याच्यावर अजून क्वेश्चन येऊ शकतात, अजून त्याच्यामध्ये तुम्हाला डीप तुम्ही जाऊ शकता, तुम्ही थोडा तुमच्या लेवलला स्टडी करू शकता. तर हे असे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं डीपमध्ये गेलं पाहिजे मला असं वाटते. हां, एवढंही सांगितलं नाही पाहिजे, याच्यापेक्षा जास्त विचारणार नाही, शक्यतोवर विचारणार नाही. 90% चान्सेस आहेत की एवढं विचार, याच्या बाहेर विचारणार नाही. इन केस जर विचारलं तर तुम्हाला त्यासाठी रेडी राहायचं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की थोडंसं डीपमध्ये तुमच्या एंडने तुम्ही बघून घ्या. त्यानंतर इन्क्रीजिंग क्रेडिट ग्रोथ. आता काय होतं याच्या अगोदर तुम्ही 2016-17चा जर का टाईम बघितला असेल तर त्या टायमामध्ये एक तर आपलं डिमॉनिटायझेशन पण झालं होतं. पण त्या टायमात काय झालं की आपले जे लोन आहेत, लोन दिलेले लोन देत होते ते कमी देत होते, एकदम कमी देत होते. आणि जे काही लोन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपलं NPA खूप जास्त होतो. 2017-18ची गोष्ट आहे तेव्हा आपलं 20% NPA होतं. म्हणजे 20%. जर एखाद्या बँकनं 100 रुपये समजा लोन दिलं तर त्यातलं 20 रुपये लोन हे येत नव्हतं, परत येत नव्हतं. ही कधीची गोष्ट आहे? ही 2017ची गोष्ट आहे. 2017-18 हा जो टाईम होता, या टायमात भारतामध्ये खूप जास्त NPA व्हायचे. क्रेडिट ग्रोथ जी होती खूप कमी होती, म्हणून बँका ज्या आहेत त्या लॉसमध्ये चालल्या होत्या. म्हणून 17-18, 19-20मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठरवलं की बाबा आपल्याला काय करणं, हे NPA रिकवर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी एक तुम्हाला आठवत असेल तर, तुम्हाला माहीत असेल तर, माहिती काय नाही मला माहीत नाही, पण बॅड बँक असा कन्सेप्ट आणला होता. एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं बॅड बँक नावाचा कन्सेप्ट आणला होता. तर तो कन्सेप्ट त्याच्यामुळं भरपूर फायदा झाला इंडियाला. सांगतो मी समोर कसा काय आहे इन्क्रीजिंग क्रेडिट ग्रोथ. आता सध्या काय होते, भारतामध्ये क्रेडिट ग्रोथ वाढत आहे. म्हणजे आपली जी सिस्टम आहे, मार्केट आहे, मार्केटमध्ये खूप जास्त पैसा अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळं ग्रोथ होत असते. बघा, मार्केटमध्ये पैसा आहे याचा अर्थ असा आहे की भारताची ग्रोथ म्हणजे भारताची जी काही इकॉनॉमी ती राईट ट्रॅकवर आहे. त्यानंतर इम्प्रूव्हिंग असेट क्वालिटी. आता हे सर असेट क्वालिटी काय भानगड आहे? असेट क्वालिटी म्हणजे काय? NPA. याचंच नाव असेट क्वालिटी. आपण त्याला चांगल्या लँग्वेजमध्ये काय म्हणतो? NPAच्या ऐवजी आपण काय म्हणतो? इम्प्रूव्हिंग असेट क्वालिटी. म्हणजे जे काही NPA आहेत ते इम्प्रूव्ह होत आहेत, खूप जास्त भयानक ड्रॅस्टिकली इम्प्रूव्ह झाले. तुम्ही जर आता विचार केला, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही शॉक राहाल. 2017-18मध्ये जवळपास 20% NPA होतं आणि तेच आता सध्या करंटली इंडियाचं जे NPA आहे, ग्रॉस NPA फक्त 2.3% आहे. काय? 2.3% सध्याचा ग्रॉस NPA आहे. आणि नेट NPA जर विचार केला तर सध्याचे 0.5% आहे. विचार करा कुठपासून इंडिया कुठपर्यंत आला आहे बँकिंगमध्ये. 20% कुठं, 0.5% कुठं, 2.3% कुठं. तर हे इम्प्रूव्हिंग असेट क्वालिटी हे सांगितलं मी तिथं. मग आता सर तुम्ही हे ग्रॉस NPA आणि नेट NPA हे काय कन्सेप्ट सांगितले बाळांनो, हे कन्सेप्ट तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार आहे, काळजी करू नका. हे पण डिटेलमध्ये सांगणार आहे, डिटेलमध्ये घेणार आहे. ओके, NPA मध्ये सगळं सांगितलं आहे मी. फक्त तुम्ही लक्षात ठेवा नेट NPA ग्रॉस NPA काय असते. ॲटलिस्ट तुम्हाला या टर्म्स तुम्ही ऐकल्या तरी आहेत की बाबा ऐकल्यासारखं वाटतात. कुठं जर विचारलं तर आहे मी ऐकलं आहे, पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत, काळजी करू नका. त्यानंतर फायनान्शियल इन्क्लुजन. आता सर हे फायनान्शियल इन्क्लुजन काय आहे? फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? ज्या काही बँकिंगच्या सर्व्हिसेस आहेत, बँकिंगमध्ये ज्या काही सर्व्हिसेस आहेत त्या रिमोट एरियामधल्या लोकांपर्यंत पोहोचवणं. अर्बन म्हणजे जेवढे काही लोक आहेत, जेवढे काही पीपलपर्यंत पोहोचवणं, लोकांपर्यंत बँकेच्या सर्व सर्व्हिसेस पोहोचवणं, याला फायनान्शियल इन्क्लुजन म्हणत असतो. नॉट ओनली इन रिमोट एरिया बट ऑल्सो इन अर्बन एरिया. म्हणजे सगळीकडंच अर्बन एरिया असो किंवा रुरल एरिया असो, बँकेच्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचवणं. मग ते कुठलेही असो, अर्बन असो, एरिया रुरल असो किंवा अर्बन असो, त्यांच्यापर्यंत पोहोचवणे, याला फायनान्शियल इन्क्लुजन म्हणत असतो. मग आता तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला विचारतील फायनान्शियल इन्क्लुजनसाठी सांगा एखादी स्कीम. मग तुम्ही जनधन योजनेचं नाव सांगू शकता. मग जनधन योजनेत तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे, कारण की स्पेशल फायनान्शियल इन्क्लुजनसाठी ती स्कीम आलेली होती. तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला विचारतील, तर त्या स्कीमला व्यवस्थित रीड करून घ्या, लर्न करून ठेवा. AI अँड मशीन इंटिग्रेशन हे पण तुम्ही सांगू शकता. पण आता तुम्हाला AI आणि मशीन इंटिग्रेशन सांगितलं तर तुम्हाला ते विचारतील की सांगा मग AIचा यूज कसा होतो. मग आता तुम्ही सांगा, मग सांगू शकता तुम्ही. असं काही जास्त डिफिकल्ट नाही आहे की कसं सांगणार सर मी याचं. तुम्ही सांगता सर AI जे काही चॅटबॉट आहेत, समजा चॅटबॉट ते आपल्याला असिस्टंट म्हणून आपण यूज करू शकतो. म्हणजे समजा आपल्याला काही ग्रीव्हन्सेस आहेत, काही कंप्लेंट्स आहेत, ते रिझॉल्व्ह करण्यासाठी यूज करू शकतो. काही आपल्याला अवेअरनेस स्प्रेड करायची आहे त्याच्यासाठी आपण AI यूज करू शकतो. तर ह्या गोष्टी तुम्ही त्याला सांगू शकता. ओके. त्यानंतर क्लाउड बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर, जे काही स्टोरेज आहे, स्टोरेजसाठी क्लाउड बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर आजकाल बँक खूप जास्त यूज करत आहेत. याच्यामध्ये काय सिक्युरिटी ब्रीचेस होण्याचा खूप कमी चान्स आहे, होऊ शकते पण कमी चान्सेस आहेत. तर त्यामुळं बँक त्याच्यावर शिफ्ट होत आहेत. त्यानंतर सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. सर हे काय? CBDC. RBIनं रिटेल आणि होलसेल करन्सी लॉन्च केली आहे 2022मध्ये. ते सांगा, त्याच्याबद्दल सांगा. याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे, काळजी करू नका.
या सेंट्रल बँक डिजिटल करन्सीबद्दल पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, काळजी करू नका. फक्त ते पॉईंट्स लक्षात घ्या. त्यानंतर इन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स आणि सस्टेनेबल फायनान्स. सस्टेनेबल फायनान्सकडे जास्त बँका म्हणजे आता सध्या सस्टेनेबल फायनान्सवर फोकस करत आहेत. ग्रीन फायनान्सिंग म्हणजेच तर ग्रीन फायनान्सिंग म्हणजे काय, अशा प्रोजेक्ट्सला लोन देणं जिच्यामधून जे काय म्हणतो आपण त्याला रिन्युएबल प्रोजेक्ट्स असतील. रिन्युएबल म्हणजे कुठले, सर सोलर प्रोजेक्ट्स आहेत. सोलर प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण. समजा इन केस सोलर प्रोजेक्ट आपण एक्झाम्पल पकडू शकतो. सोबत आता काही एक L&T नावाची मला माहिती आहे, पण दादा तुम्हाला एक्झाम्पल सांगत नाही कारण ते करंट अफेअरमधले एक्झाम्पल आहे, ते जाऊ द्या. की तुम्ही सांगू शकता की सस्टेनेबल फायनान्स म्हणजे ग्रीन फायनान्सिंगवर जास्त फोकस आजकाल करत आहेत बँका, जेणेकरून इन्व्हायरमेंटला पण काही जास्त हार्म होणार नाही. तर ह्या गोष्टी बघा, हे करंट ट्रेंड्स आहेत. बँकिंग जे काही बँकिंग सेक्टर आहे इंडियामध्ये त्याच्यामध्ये करंट ट्रेंड्स काय आहेत ते सांगितले आहेत, तुम्हाला प्रॉपर सांगितले आहेत. जर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. कधी मी तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहे. ओके, पुन्हा एकदा आपण याला रिवाईज करू. काय आहे करंट ट्रेंड्स, काय आहेत बँकिंग सेक्टरमध्ये. डिजिटलायझेशन, मोबाईल बँकिंग, UPI पेमेंट्स. दुसरा आहे इन्क्रीजिंग क्रेडिट ग्रोथ. तिसरा आहे इम्प्रूव्हिंग असेट क्वालिटी. चौथा आहे फायनान्शियल इन्क्लुजन. पाचवा आहे AI अँड मशीन इंटिग्रेशन. सहावा आहे क्लाउड बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर. सातवा आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. आणि आठवा आहे इन्व्हायरमेंटल सोशल गव्हर्नन्स अँड सस्टेनेबल फायनान्स. बघा ग्रीन फायनान्सिंग. आता मी एवढे सारे पॉईंट सांगतोय तुम्हाला. एवढे सारे पॉईंट सांगितल्यानंतर आपल्या जेव्हा 8 पॉईंट सांगितले तेव्हा 4च पॉईंट लक्षात राहतात. म्हणून मी तुम्हाला एवढे सारे पॉईंट सांगितलेले आहेत. आणि एवढे आपल्याला पॉईंट सांगायची गरजही पडत नाही. 3-4 पॉईंट सांगायचे दॅट आर इनफ. तेवढे इनफ आहेत आपल्यासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी पण इनफ आहेत. आणि आपण तेवढेच सांगायचे, जास्त म्हणजे हे मी तुमच्या जे लक्षात राहतील ते सांगण्यासाठी तुम्हाला सांगतोय, देतो एक्स्ट्राचे पॉईंट तुम्ही. आणि लक्षात राहिले, जास्त राहिले लक्षात तर अजून चांगलं, याला अजून चांगल्या प्रकारे प्रिपेअर करा. जर तुमच्या लक्षात राहिलं तर अजून चांगले त्याचं इम्प्रेशन पडेल है ना, आणि चांगले मार्क भेटतील. तर बघा, मला असं वाटते हे आपलं सेकंड लेक्चर आहे आणि बऱ्यापैकी आपण याच्यामध्ये पोर्शन कव्हर केलेलं आहे. बऱ्यापैकी तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. व्यवस्थित हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत हे सांगितलं. हे पण डिटेलमध्ये सांगितलं. त्यानंतर बँक गॅरंटी काय आहे, लेटर ऑफ क्रेडिट काय आहे हे पण सांगितलं. त्यानंतर बँकमध्ये तुम्ही स्वतःला कधी 5 वर्षानंतर कुठे बघणार हे सांगितलं. तो प्रायव्हेटायझेशन गुड ऑर बॅड याच्याबद्दल डिस्कस केलं. त्यानंतर सध्या आपल्या बँकिंग इंडियामध्ये काय ट्रेंड्स आहेत ते सांगितलं. तर मला असं वाटते आपला HRचा सेगमेंट जो आहे, HRचा सेगमेंट हा इथं कंप्लीट होतोय. 2 लेक्चरमध्ये भरपूर सारे क्वेश्चन डिस्कस केले आपण आणि मॅक्झिमम क्वेश्चन याच्यामधूनच येतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन्स आता मी काय करतो, नेक्स्ट याच्यामध्ये 2-3 मागच्या वर्षीचे जे काही RRBPO इंटरव्ह्यू झाले होते, जे काही स्टुडंट आहेत आपल्याकडे जे लागलेले आहेत किंवा काही लागलेले नाहीत पण इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्यांचा एक्सपिरियन्स जे आहे, त्यांचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला याच्यामध्ये स्लाईडमध्ये ॲड करून देतो. तुम्ही बघसाल की हे क्वेश्चन सगळे आपले मॅक्झिमम याच्या बँक आपले जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामधूनच आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल क्वेश्चन असतील तर मी ते पण शिकवून देईल तुम्हाला. एक ॲडिशनल व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये टाकून देईल. काळजी करू नका. तोपर्यंत याला चांगलं प्रिपेअर करा. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.